निरंजन अलख निरंजन ओम अलख निरंजन। रेवती, तू आई होणार आहेस याचा तुला आनंद नाही का? हो आहे, परंतु तसं दिसत नाही. मला ज्याची इच्छा होती ते घडलंय, पण एक मिळालंय आणि दुसरं सुख दूर निघून गेलंय असं वाटतंय. हे बघ रेवती, जे आहे त्यात तू समाधान मान आणि दुःखी राहू नकोस. मी दुःखात नाहीये, मी अस्वस्थ आहे आणि त्याचं कारणही तुम्हीच आहात. मी तर या राज्याचं हित पाहण्यात व्यस्त आहे रेवती. त्यातही मी तुला दिलेलं वचन पूर्ण केलं आहे. या राज्याला उत्तराधिकारी कोण हा प्रश्न नाही आता. हो, पण एक सांगू का? मला असं वाटतं तुम्ही ते नाही आहात जे तुम्ही मृत्यूपूर्वी होता. असा काय चमत्कार झाला? तुम्ही जिवंत झालात मात्र पूर्ण बदलून गेलात. अगदी छोट्या छोट्या गोष्टीत तुमचं वागणं बदललंय. तुला ते वाटणं स्वाभाविक आहे रेवती, परंतु तू हा विचार कर की जर मी मरण पावलो असतो, शत्रूंनी आपल्या राज्यावर आक्रमण केलं असतं तर काय परिस्थिती असते? मी तर चितेवर चढून सती जात होते. माझ्यासाठी सगळे प्रश्न तेव्हाच संपले होते. बर, मग ह्यातून काय मार्ग आहे असं तुला वाटतं? तुम्ही शिवालयात काय गोड ठेवलं आहे? तुम्ही अत्यंत वेगळे का वागता आहात? ह्याची उत्तरं मला हवी आहेत. काही झालं तरी मला हे स्थान सोडता उपयोगी नाही. आत्ताच्या घडीला ते घातक ठरेल. हे श्री महादेव, माझ्या पोटी जो माझ्या पतीचा अंश वाढत आहे त्याला तुमचा आशीर्वाद असावा आणि त्यानं मोठं होऊन या राज्याचं उत्तराधिकारी पद भूषवावं. स्वामी, मला तुमच्याकडून एक वचन हवं आहे. रेवती, मी या आधीही एकदा कोणाला तरी वचन दिलं होतं आणि मी अडकलो होतो. त्यामुळे वचन काय हवं ते आधी सांग. तुम्ही माझ्यासोबत कायम राहाल. तुम्ही काही बोलत का नाही? रेवती, मी तुला वचन देतो की मी तुझ्यासोबत कायम राहीन.
परंतु माझी एक अट आहे. एकत्र राहण्यासाठी अट? होय. जर तुझ्या हातून कुठलंही अशुभ कार्य घडलं नाही तरच मी तुझ्यासोबत कायम राहीन. आता मी निर्धास्त आहे. माझी अजून एक इच्छा आहे, ती तुम्ही सहज पूर्ण करू शकाल. तसं असेल तर सांग. राजधानी बाहेर जे शिवालय आहे तिथे आपण एकत्र जाऊन अभिषेक करायचा. मी सांगतो तुला. काही कार्य आहेत ती आधी पूर्ण करतो. मला गोरक्षला भेटावं लागेल. उशीर करून चालणार नाही. आते हो महाराज. या सेनापती. काय आज्ञा आहे महाराज? सुब्बारावचं काय झालं? त्याच्या दोन्ही माणसांना फुडलंय चांगलं. बोललेत ते. माझ्या आज्ञेची वाट पाहू नका सेनापती. त्या सुब्बारावला लवकरात लवकर पकडून आणा. होय महाराज. त्यो राजधानीच्या शेजारी एक वन आहे, तिथंच लपला आहे. हुडकून काढतो त्याला. मला हे राज्य लवकरात लवकर सुरक्षित करायचं आहे. हातात वेळ फार कमी आहे. महाराज विचारात दिसताय. आम्ही हाय की. तुमच्यासारखी भली माणसं इथे आहेत म्हणून खूप गोष्टी सोप्या गेल्यात सेनापती. तसं काळजीचं काय असलं अजून तर सांगा. आत्ता तसं काही नाही. एक काम करा, जाताना ते दार ओढून घ्या. होय महाराज. आपल्या माणसांचा पहिला डाव वाया गेला म्हणायचं. तेव्हा आम्हाला ते अजून जिताच आहे. तो जिताय ते तर झालंच, पर आपली माणसं पकडली गेली नव. ते व्हायला नको होतं. लय मारत असणार त्यासनी रोज. हेच विचारत असणार तुमचा मोरक्या कुठं आहे म्हणून. आणि त्यांनी तोंड उघडलं तर काय करायचं? या वनात मला हुडकून काढणं इतकं सोपं नाही. अहो पण आता काय करायचं? या आधी ठरवलं होतं तेच करायचं. आता या वेळेला मी पलटवार करणार. त्या राजाच्या माणसासनी असा कापून काढणार आहे की समध्या लोकांनी म्हणायला पाहिजे सुब्बारावच्या माणसासनी सोडून द्या म्हणून. सुब्बाराव या. सुब्बाराव 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 मोरा जाऊ नका. का काय झालं? राजाचे सैनिक मागावर आहे.
ते असणारच. त्यात नवीन काय? तसं नाही, सेनापती राजवाड्यात आलं. आता ते त्यात लक्ष घालतायत. वय का? बघा रे, या सुब्बारावला किती घाबरतात ते. स्वतः सेनापतीला आता मैदानात उतरावं लागलंय. आपण माघारी फिरायचं का? ए, आता मोर जायचं. सुब्बाराव, तुम्हाच नाही पकडलं तर बाकीच्यांनी काय करायचं? वाईस थांबा, मग येळ साधून असा वार करा की बरमी लागला पाहिजे. होय 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 होय, पाचच करू. ठीक आहे, तू माहिती देत राहा. होय. आता मी जुन्या ठाण्यावर जातो. रे देवी, प्रणाम. देवी, तुम्ही बोलावलं? आपल्याला शिवालयात जायचं आहे. हो, जाऊयात की. तुम्ही तिथे जावं असं मलाही वाटतच होतं. फक्त मीच नाही, महाराज सोबत येणार आहेत. हो का? म्हणजे तुम्ही त्यांना तयार केलं सोबत यायला? हे तुम्हीच करू जाणे. म्हणजे किती अवघड काम तुम्ही सहज पार पाडलं. आता मलाच काहीतरी पावलं उचलायला हवीत ना. आता महाराज सोबत असतील तर तिथे जे काही गूढ असेल ते समोरासमोर दिसेल. म्हणजे याचा अर्थ आज निर्णय होणार तर. हे सगळं त्या अघोरीमुळे शक्य होत आहे. हो का? आम्हालाही भेटायचं होतं त्यांना. मी मुद्दाम तुम्हाला त्यांच्या समोर नाही नेलं. मी तोच विचार करत होते. तो अघोरी म्हणाला असता की तुमच्या सखीला इथेच सोडून जा, तर काय केलं असतं? आई ग, बरं झालं. मला आता यायचंच नाही तिकडे. बरं, ते जाऊ दे. तू सेवकांना आणि सेविकांना तयारी करायला सांग. सगळ्यांना सांग आपण शिवालयात जाणार आहोत. आणि हो, फार चर्चा नको, नाहीतर निघायच्या आधीच तिथे वार्ता पोचायची. बरं, आज्ञा असाल. मी राजवाड्यात चालले आहे. माझ्या लेकाला घेऊनच येणार. मी गप्प नाही बसणार. अवश्य जा, परंतु तुम्हाला इथलं जे गुप्त रहस्य ठाऊक आहे ते कोणाला सांगू नका, नाहीतर अनर्थ होईल. अजून काय अनर्थ व्हायचा राहिलाय? माझ्या लेकाला अंधार कोठडीत नेलंय. त्याला डांबून ठेवलंय तिथे. काय हाल करत असतील ते लोक, देवाला ठाऊक. ही वेळ कोणी आणली? मी तुम्हाला आधीच सावध केलं होतं. अहो, पण तुमच्यामुळेच माझा लेक संकटात आहे. महादेवाकडे प्रार्थना करा, तेच काहीतरी मार्ग काढतील. महादेव कुठे काय करणार? मलाच काहीतरी करावं लागेल. आणि कोणाला काय सांगायचं ते मी बघेल.
या स्त्रीने जर कोणाला सांगितलं की श्री मच्छिंद्रनाथांचा आत्मा राजाच्या शरीरात आहे, तर काय होईल याची कल्पना न केलेलीच बरी. गोरक्ष, मी तुला भेटायला येतो आहे. तात्काळ शिवालयाच्या गाभाऱ्यात ये. निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो आदेश अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन. मी काय करते ते बघा आता. माझ्या पोराला कोंडून ठेवलंय का? मी काही गप्पा बसणारी नाही. मला जे माहिती आहे ते सगळं नाही सांगितलं तर नावाची जानकी नाही. मी सूड घेणार. मला जी माहिती आहे त्याची बोली लावणार आणि त्याचं धनही घेणार. तुम्ही माझ्या लेखाला कोंडून ठेवलंय ना, आता मीच बाहेर काढते की नाही बघा. बघाच. विश्वाचा प्रतिपालक तू, दुःखाचा संहारक तू, वेदांचाही तारक तू, शिव हर शंभू. शुभम भवतो. आसन ग्रहण कर. गुरुवर, आपल्याला असं ह्या रूपात बोलताना पाहून मला खूप समाधान वाटलं. येणं भागच पडलं गोरक्ष. होय गुरुवर, तसंच काहीतरी कारण असणार. त्याशिवाय तुम्ही इथे येणार नाही. परंतु त्रिविक्रमचा देह, सगळे दरवाजे बंद करून तो देह सोडून आलो आहे. गुरुवर, असं काय संकट आलं आहे? तू अनेक वेळा पाहिलं असशील. एक दैत्य अनेक वेळा आकाशातून मला आव्हान देत असायचा. मच्छिंद्रनाथ या माझ्याशी युद्ध करा. होय गुरुवर, आठवलं. त्याने आता मनुष्य रूप धारण केलं आहे आणि अघोरी होऊन तो इथेच एका वनात थांबला आहे. म्हणजे हे एक नवीन संकट आहे. त्याच्याकडे जी विद्या आहे त्यातून तो हे निश्चितच ओळखणार की त्रिविक्रमच्या देहात मी आहे. आणि त्रिविक्रम कधीच मरण पावला आहे. गुरुवर, असं असेल तर आपण निर्णय घेऊया. आपण त्रिविक्रमचा देह सोडावा हेच उत्तम. परंतु आपण जे कार्य हाती घेतलं आहे त्याचं काय गोरक्ष? त्यांच्या दृष्टीने त्यांना असंच वाटत असेल
की आपण माघार घ्यावी, म्हणजे सगळं रान त्यांना मोकळं हो. आणि त्यात रेवतीलाही त्याने स्वतःच्या बाजूने केला आहे. याचा अर्थ संकट निश्चित आहे. होय, म्हणूनच सगळे नियम बाजूला ठेवून मी तुला भेटायला आलो आहे. गुरुवर, अजून एक अशुभ वार्ता आहे. लवकर सांग गोरक्ष, आपल्या हातात वेळ फार कमी आहे. इथे जी स्त्री पूजा करते ती राजवाड्यात गेली आहे आणि ती लवकरच देवींना किंवा कोणालाही इथलं गुप्त रहस्य सांगू शकते.